हाय हॅलो नमस्ते, कसे आहात? दिवसभर गप्पा मारून आमच्या तिघींचं पोट भरल्यानंतर आमचा प्लॅन ठरला कुंडनपूरला देवीला जायचा. तुम्ही येतात, तुम्ही या नंतर मी पण काय तर ही पोरगी नाही येणार. आय नो. सगळ्यांशी कॉल झाल्यानंतर आम्ही दोघे गेलो तयार व्हायला. वर जातेस मम्मी होती कॉलवर, ह्यांचे सगळ्यांचे कॉल चालू होते. कॉल चालू असताना मी पटकन स्वयंपाकाची तयारी केली. मम्मीने पटकन सगळं केलं. नंतर मी हे सगळं अर्धवट सोडून मी गेले तयार होऊन खाली. सगळेजण आवरून एक जण खाली येत होते. ह्यांना 5-10 मिनटं लेट झालं म्हणून त्या खुशीत नाचत होती. तर ह्या आवाज देऊन फोटो काढा आमचे असं सांगत होत्या. फोटो काढून झाल्यानंतर आम्ही गाडीत बसवायला गेलो. आम्ही नेहमीप्रमाणे बारीक असल्यामुळे आम्ही मागे गेलो बसायला. आम्ही सगळेजण चहा पिण्यासाठी थांबलो होतो. आम्ही दोघींना होतो पिला. सगळे पिणार ते कारण आमचा उपवास होता. आम्हाला चहा नकोय. हे म्हणतात हे किती शांत आहेत. अजिबात शांत नाही, ह्यात खूप बडबड करत. बसल्या बसल्या काहीतरी सापडतं. आणि इकडे ज्या ऋतूचं हे बघून म्हणताल साखरपुड्याला यायचे नाही, लग्नाला या. ह्या होता साखरपुड्याचा बॅनर. आता लग्न ठरलं आणि लग्नाचं कार्यालय हे आहे शिवालय म्हणून. नक्की या. मैत्रिणीचं आणि बहिणीचं लग्न आहे माझ्या. ते आम्ही आलो कुंडनपूरला. तर इथं असं झालं की आमचे कोणी फोटो आणि व्हिडिओ काढत नव्हते म्हणून शेवटी आम्हीच आमचे काढले. आम्ही लेट गेलो होतो त्यामुळं काहीच गर्दी नव्हती. पाऊस येत होता म्हणून खूप थंडी वाजत होती. ओढणी घेतली. इथे काढायचा होता फोटो पण मनूने काढला व्हिडिओ. आता तिथे नाही काढला फोटो, मग इथे काढावा लागेल म्हणून इथे एक फोटो काढला. तर हे बघताल हे किती प्रकारचे कडधान्य. एवढे कडधान्य खरंच बघितले नाही आहेत कारण की आमच्याकडे हा प्रकार नसतो. मी सोलापूरचे असल्यामुळे इथे आमचे फिरून फिरून पाय दुखत होते म्हणून आम्ही बसलो शेवटी. सगळ्यांची शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो. काय
रिटर्न घरी आलो. सोसायटीत पोचलो तर खाली भोंडला होता सोसायटीचा. मला दांड्या येत नाही म्हणून मी जात नाही. आम्हाला बाहेर काढले की काय झालं युवराज? चला तर इथे सगळेजण आपल्या आपल्या घरी गेले. एविंगचे बिविंगचे. सोडलं पदर साडी कधी गाडी चढताना उतरताना घरी पोचल्यावर बघते तर काय करण झाडून काढतोय, कारण की त्याला घेऊन नाही गेलो आम्ही. त्याचे फ्रेंड्स पण नाही आले म्हणून. घरी गेल्यानंतर नथ केली. तर हे बघाल तुम्हाला कसं वाटतं. आज दिवस कुठून उगवलेला माहीत नाही, कारण की हा अभ्यासाला बसला होता. दिवसभर दमले असल्यामुळे पटकन जेवते आणि झोपते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कसं वाटलं हे कमेंट करा. चलो बाय, गुड नाईट.